आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मस्साजोग हत्येच्या तपासाबाबत चर्चेची शक्यता. फरार कृष्णा आंधळेचा शोध, चौकशी समितीचा अहवाल या मुद्द्यांवरती बैठकीत सवाल उपस्थित होण्याची शक्यता. मस्साजोग ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन. फरार कृष्णा आंधळेला अटक करा, आरोपींना शिक्षा देऊन देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची मागणी. पालिका निवडणुकांसंदर्भातल्या याचिकांवरील स्टे आज किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात उठला तरच उन्हाळ्यापूर्वी निवडणुकांची शक्यता. ज्येष्ठ कायदेतज्ञांचं मत, सुनावणी लांबली तर पावसाळ्यानंतरच निवडणुका. बीड जिल्ह्यातल्या भूसंपादन प्रकरणात थेट जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंत्यांच्या अटकेचे आदेश. बीड कोर्टाकडनं वॉरंट जारी झाल्यामुळे खळबळ. परभणी जिल्ह्यातल्या सेलूमध्ये 7 कृषी अधिकाऱ्यांचं निलंबन. जालना नांदेड समृद्धी महामार्गातल्या वृक्षांचं चुकीचं मूल्यांकन होतं. स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संभाजीराजांचं बलिदान न दाखवता संपवावी असा दबाव असल्याची अमोल कोल्हेंची यूट्यूब ब्लॉगमध्ये कबुली. शेवट कसा असावा याविषयी शरद पवारांनी काहीही सांगितलं नसल्याचा खुलासा. न्यू इंडिया बँकेतनं 27 फेब्रुवारीपर्यंत 25,000 रुपये काढण्याची ग्राहकांना मुभा. बँकेच्या शाखेतून किंवा एटीएमचा वापर करून पैसे काढण्यास परवानगी. त्र्यंबकेश्वरमध्ये उद्या होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या शिवस्तुती नृत्याला विरोध. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचं पोलिसांना पत्र. मंदिरात सेलिब्रिटींच्या इव्हेंटची परंपरा नसल्याचा दावा. मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज. मुंबई महानगर प्रदेशात 36 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान. कोकणपट्टीतही उष्मा लहरीचा इशारा. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर